नेतृत्व बदलाची चाहूल. आदित्य ठाकरे होणार पॉवरफुल. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालंय. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल केलं जात असलं तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगळीच रणनीती आखली जात आहे. मुळात सगळ्या गोष्टी आता आदित्य ठाकरे यांच्या पक्षावरील पकड मजबूत होण्याच्या दिशेने घडू लागल्या आहेत. याच्यासाठी संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ मंडळी अस्वस्थ झाली आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत धुसफूस वाढीस लागली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. दोघातला हा वाद मिटवण्यात ठाकरे गटाला अजून यश तरी मिळालेलं नाही. दोघात पहिल्यांदाच वाद झाला असेही नाही. याआधीही खटके उडाले आहेत. परंतु निवडणुकीच्या काळात विसंवाद नको म्हणून वादाला आवर घालण्यात आली होती. मात्र आता या दोन्ही नेत्यातला वाद उघडपणे समोर आलाय. मुंबईसह राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जात आहेत. मुंबईत तर अर्ध्याहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आणखीही अनेक नेते आणि कार्यकर्ते ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. खरं तर ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे. यासाठी आधी आदित्य ठाकरेंची पक्षावरील पकड मजबूत करावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पक्ष संघटनेत बदल करावे लागतील. आदित्य ठाकरेंच्या निष्ठावंतांना लॉटरी. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांनी सांगितले की संघटनेत शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांच्यासह महत्त्वाच्या पदांवर नवीन आणि युवा चेहऱ्यांना संधी मिळेल. हे नेते एकतर आदित्य ठाकरे यांचे विश्वासू असतील किंवा त्यांच्या पसंतीचे असतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वात व्हाव्यात अशी ठाकरे परिवाराची सुप्त इच्छा आहे. याची चुणूक हळूहळू दिसायला लागली आहे. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांना थेट पक्षाचे सचिव करण्यात आले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.